कुठल्या ऑक्टोबरमध्ये 24ला कामाची मुदत किती आहे? 30 महिने. किती किलोमीटर काम आहे? 31 किलोमीटर. 31 किलोमीटर. किती किलोमीटर झाले? आता 6 आता ऑक्टोबर पासून किती महिने झाले सर? 10 महिने महिने झाले. 10 महिने झाले. 10 महिने. 10 महिन्यात तुम्ही किती काम पूर्ण केलं? 5% झाले. राहिले कधी करणार पूर्ण? ते थोडा पावसामुळे प्रॉब्लेम झाल्यामुळे. साहेब पाऊस साहेब दोन्ही रस्ते खोदून ठेवले. ऐका, तुम्ही कुठलाही हायवे बघा किंवा स्टेट रोड बघा करताना एक साईड एक लेन केली पाहिजे, हे तर मान्य ना. इंडियन काँग्रेस रोडमध्ये नियमात काय सांगते तुमच्या? इंडियन काँग्रेस नियम आहेत ना तुम्हाला, तुमचे आहे ना. जे पीडब्ल्यूडीला इंडियन काँग्रेसचे रूल आहेत का? नाहीत. इंडियन काँग्रेस रूल आहेत त्यामध्ये काय सांगतात? रोड काँग्रेसमध्ये काय नियम काय सांगा तुम्ही? एक साईड चालू ठेवावं लागते, एक साईडच करावं लागतं. काय चाललंय तुमचं? आता ते एक side- आता जवळपास या रस्त्याच्या कामामुळे 50 माणसांचे हात ते पाय मोडतो. तुम्ही काय त्याची नुकसान भरपाई देणार आहे का? कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का? कॉन्ट्रॅक्टवर आणि कॉन्ट्रॅक्टरचं ज्या कॉन्ट्रॅक्टरचं काम दिलंय त्याला पहिल्या कामाचा अनुभव किती आहे? रोडचा अनुभव किती आहे? आम्हाला माहिती आहे कोणाला काम दिलंय त्याचा अनुभव किती आहे? साहेब एक्झिबिशन काढण्यासाठी दोन्ही रस्ते खोदून ठेवले. बिल तर नाही दिलं त्यांना काही. हा? बिल तर काहीच दिलं नाही. बिल द्यायला देऊ नका. आमचं म्हणणं काय आहे, इंडियन रोड काँग्रेसचा जो नियमावली आहे, ज्या पीडब्ल्यूडी स्टँडर्ड नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे काम सुरू आहे. त्यांना लेटर दिलेलं आहे. नाही नियमावलीप्रमाणे काम सुरू आहे का? ऐकून आहे का? कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनं कुणाला काही मर्यादा दिल्या आहेत त्याच्यावर तुम्ही ऐकताय का? तुम्ही प्रशासकीय अधिकारी, तुम्ही अभ्यास करून पास झालाय, तुम्हाला कुणाच्या उपकरण लागलं नाही, आमच्या उपकरण नाही किंवा कोणी सरकारच्या उपकरण लागलं नाही. तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे चालताय का? आम्हाला उत्तर द्या फक्त. ते आम्ही त्यांना लेटर वगैरे काढले. लेटर हा पर्याय नाहीच आहे. तुम्ही त्याच्यावर कारवाई का केली नाही? आज जवळपास 50-55 माणसांचे हातपाय मोडले, त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही? कुठं डायव्हर्शन बोर्ड नाही, कुठं कसलंही काय नाही. एखादा रोड करताना डायव्हर्शन बोर्ड पाहिजे, पद्धत असते काम करण्याची. मी अनेक कामं रस्त्याची बघितलीत, त्या ठिकाणी आधी नोटीस दिलं पाहिजे, हा रस्ता बंद करतोय एवढे दिवस. तुम्ही पेपरला नोटिफिकेशन केली पाहिजे ना, का नाही केली पाहिजे? रस्ता करताना नोटिफिकेशन करायला लागतं का नाही? त्यामध्ये एस्टिमेट तरतूद आहे ना नोटिफिकेशनची. केले का नोटिफिकेशन? का केलं नाही? म्हणजे हे काय मनमानी सरकार आहे का? प्रत्येक नियम मलाही नियम कळतात. आम्ही ते काम करतो सार्वजनिक 25 वर्ष राजकारणामध्ये. ही पद्धत नाही कामाची. तिथनं उकरून ठेवलाय 15-20 किलोमीटर. आणि डोंगराळ 2 किलोमीटर उकरा, संपर्क तुटल्याचा 2 किलोमीटर उकरा, पुन्हा ते पूर्ण झाल्यानंतर पुढचं काम करता. या रस्त्यानं सामान्य माणसाची वाटप असते, एसटी असते, मुलांच्या शाळा आहेत, शाळेचं नुकसान झालं मुलाचं, कुणी भरून देणार? एक वर्ष वाया गेलं, बंद आहे 3 महिने झालं. आहे का सुरू एसटी? विचारा. एक वर्ष वाया गेलं विद्यार्थ्याचं. त्याचं जबाबदार कोणी घेणार? एसटी बंद आहे. त्याचं काय डोंगराळ भाग असं संपर्क तुटलाय ना गावात. कसं जायचं? नाही मुलांचं शाळेचं नुकसान झालं, एक वर्षाचं नुकसान झालं, त्याची जबाबदारी कोणी घेणार? विचारणार नाही. कॉन्ट्रॅक्टर घेणार का? बांधकाम अधिकारी घेणार का? लोकप्रतिनिधी घेणार? मला सातारचा इतिहास माहित आहे ना. ब्रिटिशांच्या विरुद्ध प्रतिसरकार केलं होतं. 300 वर्ष आम्हाला ब्रिटिशांना घालवायला लागले. आता आम्हाला सोके यांच्या विरुद्ध तुमच्या विरुद्ध आंदोलन करायला लागेल. अशी परिस्थिती तुम्ही या राज्यात निर्माण केलेली आहे. कायदा सुव्यवस्थेचे धज्जे आहेत, शैक्षणिक धज्जे आहे, शेतकऱ्याची अवस्था वाईट आहे, रस्त्यांची अवस्था वाईट आहे. साहेब तुम्ही अनेक प्रश्न, अनेक आमचे प्रश्न आहेत. रोडवर असेल कामासंदर्भात तर तू सांगत नाही का बाबा एक लाईन चालू ठेवली पाहिजे आपल्याला, एक लाईन कोण कामं असतं ते? कॉन्ट्रॅक्टर मात्र खदायचं, त्याने मन मानलं तसं खांदायचं का? मग सांगत नाहीत का? नाही साहेब, एका रस्त्याची कारवाई काय करणार? बरं का अध्यक्ष, एका रस्त्यावर तालुक्यात रस्ता उकरून ठेवलं तर सगळीकडे ओरड आहे. 30 किलोमीटर रस्ता त्यांनी पण ठेवलाय. 30 किलोमीटर गरीब माणूस 2 महिने झाले. हा रस्ता कशात एडीबीत नाही ना? नवीन डिपार्टमेंट कुठला आहे? नाही, MSRDC पण हा रस्त्याचे जे फंड्स आहेत एडीबीचे आहेत ना, आशियन बँक डेव्हलपमेंटचे फंड आहेत ना. तुम्ही कर्ज काढून आशियन बँक डेव्हलपमेंटमध्ये कर्ज करून रस्ते करताय, मग त्या रस्त्याची क्वालिटी कशी झाली पाहिजे? कितीची एस्टिमेट साहेब सांगा बघू या रस्त्याचं? 150 कोटी. 500 कोटीचं बोर्ड लावून 150 कोटी कसं झालं? बोर्ड 500 कोटीचा
एक काम महाविकास आघाडी सरकार असताना एशियन बँक डेव्हलपमेंट मधनं 5,000 कोटी रुपये आले, ते आलेत का नाही सांगा महाराष्ट्राला? काही लेंथ घेतल्या. हा रस्ता हा महाविकास आघाडी काळात मंजूर झालाय, एडीबीतनं मंजूर झालाय, एशियन बँक डेव्हलपमेंट फंडात झाला का नाही सांगा? शिरोळ खंडाळा रस्ता आहे बरोबर का? ह्या रस्त्याची लांबी पूर्ण धरली होती, परत कट केली. हा रस्ता पूर्ण 500 कोटीचं एडीबीतनं आम्ही त्यावेळेस सुचवला होता. एशियन बँक डेव्हलपमेंट फंडातनं ज्यावेळेस अॅन्युटी केली, अॅन्युटी स्कीम बंद केली तुम्ही, सेकंड फेज घेतलाच नाही, मग नवीन एडीबीतनं तुम्ही कामं सुरू केली बरोबर का? आणि कुणाला प्रश्न विचारले तर अक्षरशः रस्त्याचा खड्डे भरत नाही. पीडब्ल्यूडी म्हणते आमच्याकडे नाही, तो कॉन्ट्रॅक्टर आहे. आज माणसाची अवस्था आहे अशी, माणसांना प्रवास करणं अशक्य आहे. माणसं गाडीने पडतात, हातपाय मोडतात. वयस्कर माणसांना किती त्रास झाला तुम्हाला माहित नाही. तुमच्याही घरामध्ये वयस्कर माणसं आहेत. हे समोर उदाहरण बघायची असे अनेक माणसं आहेत. ही जबाबदारी कोणी घ्यायची? हे कोणाकोणावर दाखल करायचा? नाही प्रशासनावर दाखल करायचा, कॉन्ट्रॅक्टरवर करायचा का लोकप्रतिनिधीवर करायचा? कोणा दाखल यायचा? हे पोलीस तिथं ऐका पोलीस डिपार्टमेंट येत आहे साहेब. त्या व्यक्तीचा गुन्हा दाखल करा, प्रशासनावर करा, लोकप्रतिनिधीवर करा आणि कॉन्ट्रॅक्टरवर करा. ते का लोकप्रतिनिधी जबाब तेवढीच आहे. तिथं भूमिपूजन करताना बोर्ड लावताना लोकप्रतिनिधी 150 कोटी सांगतायत अध्यक्ष. 572 कोटीचं बोर्ड ह्या रस्त्याला बरंच बघितलं साहेब. तुम्ही 150 कोटी सांगताय, तुमचं एका लोकप्रतिनिधीचं आहे सगळं. साहेब